HT न्यूज इंडिया, सच के साथ। खाकीची नजर आणि तस्करांची फजिती। वर्ध्यात पहाटे 15 लाखांची अवैध दारू जप्त। वर्धा शहर पोलिसांनी अवैध दारू तस्करीवर मोठा घाव घालत पहाटेच्या सुमारास धडाकेबाज कारवाई केली। नागसेन नगर नालवाडी परिसरात फिल्मी स्टाईलने पाठलाग करत 2 कार पकडण्यात आल्या असून तब्बल 15,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार 5 मे 2026 रोजी पहाटे पोलीस उपनिरीक्षक विशाल सवाई हे आपल्या पथकासह नाईट गस्त घालत होते। त्यावेळी मुखबिरांकडून माहिती मिळाली की 2 पांढऱ्या स्विफ्ट कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारू शहरात आणली जाणार आहे। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली नागसेन नगर भागात नाकेबंदी करण्यात आली। पहाटे सुमारे 4 वाजता संशयित कार दिसताच पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तस्करांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला। यानंतर PSI विशाल सवाई आणि त्यांच्या पथकाने खासगी वाहनाच्या मदतीने दोन्ही कारचा पाठलाग करून त्यांना घेराव घालत ताब्यात घेतले। तपासादरम्यान दोन्ही वाहनांमधून 31 पेट्या विदेशी दारू जप्त करण्यात आली। यात ऑफिसर चॉईस, बॉम्बे विस्की, मॅजिक मोमेंट ओडका आणि बडवायझर बिअरचा समावेश आहे। जप्त दारूची किंमत 4,34,400 रुपये तर 2 कारची किंमत 11 लाख रुपये असल्याची माहिती आहे। या प्रकरणी सुमित मनोज पाला वय 25 वर्ष, गणेश विजय भाट वय 21 वर्ष आणि प्रद्युम्न राजन सेन वय 26 वर्ष या तिघांना अटक करण्यात आली आहे। प्राथमिक चौकशीत ही दारू मध्य प्रदेशातील सालबर्डी येथून आणल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तर पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या देखरेखीखाली PSI विशाल सवाई आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विवेक बनसोड तसेच पोलीस शिपाई महेंद्र डेकाटे, अमोल ढोबाळे, शिवदास डोळफोडे आणि रणजित भुरसे यांनी ही कारवाई यशस्वी केली। या धडाकेबाज कारवाईमुळे वर्धा शहरात अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे। HT न्यूज इंडिया, ब्यूरो रिपोर्ट, वर्धा। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।